नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती. कडक उन्हात अभिवादनासाठी भीमसैनिकांची मोठी गर्दी. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. छत्रपती संभाजीनगरमध्ये भीम जयंतीचा उत्साह. वडकल गेट येथे राजकीय नेत्यांकडून महामानवाला अभिवादन. जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्ष जयंतीनिमित्त चित्ररथाचं येवल्यात स्वागत. ऐतिहासिक वारसा असलेला चित्ररथ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं येवला शहरात आला. कोल्हापुरात भीम जयंतीच्या उत्साहाला गालबोट. चौकाक इथं सायलेन्सरची पुंगळी काढून हुल्लडबाजी. अनेक हुल्लडबाजांच्या हातात तलवारी, धारदार खडकी. अग्निशमन सेवा दिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन. अग्निशमन दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण. बलिदानाची आठवण म्हणून 14 एप्रिल अग्निशमन सेवा दिन म्हणून साजरा. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्ताला अटक. गाभारा दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी कारवाई. VIP दर्शनाच्या नावाखाली 35,000 रुपये उकळल्याचा आरोप. दर्शनाचा बाजार मांडल्यानं भाविकांमध्ये संताप. तुळजापूर शहरात फेक डॉक्युमेंट्स देऊन KH कंपनीचं कंत्राट मिळवलं. महाविकास आघाडीचा गंभीर आरोप. फेक डॉक्युमेंट्सच्या आधारे तब्बल 156 कोटी रुपयांचं कंत्राट मिळवल्याचा आरोप. नंदुरबारमध्ये भाजीपाला वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅरेट आड कोल्ह्यांची तस्करी. मालेगावहून गुजरातमधील वडोदऱ्याकडे जाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. धाराशिवच्या इटकूर येथे शेत रस्त्याच्या मागणीसाठी शेतकरी चढला मोबाईल टॉवरवर. जोपर्यंत शेत रस्त्याचा प्रश्न प्रत्यक्ष निकाल निघत नाही, प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याची शेतकऱ्याची भूमिका. पेठ जवळा येथे एका व्यक्तीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण. घटना जुन्या वादातून घडल्याची माहिती. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच प्रतिबंध घालण्याची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.